प्रेम न बाढ़ी उपजे प्रेम न हाट बिकाय राजा परजा जेही रुचे शीस देसो हो जाय कहेत कबीर। आज अत्यंत महत्त्वाचा दिवस अर्थातच व्हॅलेंटाईन डेच्या सगळ्यांना शुभेच्छा। त्याचबरोबर पुलवामा हल्ल्यातील आपल्या सर्व निष्पाप आणि कर्तबगार जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन। दोन्ही संघाचे 12th मॅन इथे आम्हाला अपेक्षित आहेत। विनंती करतो जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ आणि मराठा वॉरियर्स लोणी दोन्ही संघांचे 12th मॅन इथे ताबडतोब या। मराठाचे 12th मॅन हजर आहेत। जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ 12th मॅन आपण ताबडतोब इथे उपस्थित राहा। प्रेम देवाचे देणे देहभाव जाय जेणे न धरावी मने शुद्धी देश काळाची मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरिभक्ती झाले ओसंडत नाम कीर्तन पवाडे जोडी झाली अविनाश जन्मोनी झाले हरीचे दास त्यांस नवे गर्भवास परब्रह्मी सौरस हेची वाहती संकल्प पुण्य प्रसंगाचे जप तुका म्हणे पाप गावी नाही हरिजना। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक शिर्डी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत। कॉल बॅक राऊंड पहिला दिवस पहिला सामना पहिला डाव आणि पहिला चेंडू। मराठा वॉरियर्स कॉल बॅक राऊंड मध्ये सूरज गायकवाड सचिन हिंगे सर राहुल सिसोदिया हर्षल भांगे गणेश राऊत योगेश धोत्रे सुशांत आहेर सुनील खर्डे राहुल शेळके दादाभाई शेख प्रथमेश राठोड तगडी फौज मैदानामध्ये घेऊन उतरलेला आहे। तर पहिलं षटक प्रथमेश राठोड एक तगडा खेळाडू प्रथमेश राठोड कर्नाटक सीमारेषेवरून आज शिर्डी गावामध्ये दाखल झालेला आहे। जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ सूरज केनेच्या अनुपस्थितीमध्ये आज मैदानामध्ये उतरतोय। बाहेरची कट जरूर आहे बॅकफुट पॉइंट तिथे तयार आहे धाव मिळण्याची शक्यता बिलकुल नाही। युवराज गुंजाळ केतन क्षीरसागर तेजस दिघे तर मनसुख शहा ह्या तगड्या खेळाडूंबरोबर मारुती पाटील आज संघामध्ये आयोजनामध्ये महत्त्वाचा भाग असलेला खेळाडू देखील दिसणार आहे। मोहम्मद हैदर ऋतिक घोरपडे आकाश जपे हेमंत आजवानी आकाश चव्हाण आणि रवी लोहकणे ही तगडी फौज। तर परत एकदा चेंडू बाउन्सर होता अप्पर कट मारण्याचा प्रयत्न होता इथे थांबून ठेवले फलंदाजांना लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव आहेत। केतन क्षीरसागर मनसुख शहा सलामीची जोडी मैदानामध्ये पहिलं षटक प्रथमेश राठोड यास कडक यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि लेट पण थेट षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार। हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार। युवराज गुंजाळ फलंदाज एक षटकार ठोकतो। युवराज परत एकदा बाहेरची कड आहे मात्र धावा नाही मिळणार फक्त 6 धावा पहिल्या षटकाची सांगता। ही पहा ओहोर संपली। या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे। 12th मॅन इथे हजर नाहीये जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ। कृपया राखीव खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा। त्यामुळे युवराज गुंजाळ फलंदाजी करत होता केतन क्षीरसागरच्या नावावरती त्याचा षटकार नोंद झाला। बरोबर की विकेटच्या समोर एक स्विफ्ट गाडी आहे। विकेटच्या समोर कोणीतरी स्विफ्ट गाडी पार्क केलेली आहे। विनंती करतो आपली गाडी तिथून काढा गाडी तिथून बाहेर काढा। खेळाडूंच्या डोळ्यांवरती ती काच चमकते। पहिलं षटक एअरपोर्ट एंडच्या बाजूने टाकलं होतं प्रथमेश राठोडनं तिथे 6 धावा
प्राप्त झालेले आहेत आणि आता नवीन षटक सुरू होणार आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज असेल दादाभाई शेख. गोलंदाज थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल. राहुल शेळकेला स्क्वेअर लेगकडे पाठवलं जातं, तो मिड विकेटला होता. पॉवर प्ले सुरू राहणार आहे. दुसरा क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरवरती सीमारेषेवरती आहे आणि अजूनही बदल करायचा आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आता शॉर्ट फाईन लेगकडे पाठवलाय. स्क्वेअर लेग देखील तयार आहे. पॉइंट आहे, बॅकफूट पॉइंट. ओहो, उंच उंच टोलाय जांग. षटकार. 6 धावा मनसुख शहा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. नितीनजी कोथे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. रियाज शेख यांनी जो विकेटच्या मैदानाच्या बाहेर कॅच पकडलाय त्याच्यासाठी हे बक्षीस आलेले आहे. लेंथ बॉल इथे मात्र फलंदाजाला उभं करून ठेवलंय. मनसुख या अगोदरचं स्लॉक केलं त्यानं. उजवा गुडघा टेकवला, डावा पाय पुढे टाकला आणि चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून थेट अतिथी कक्षामध्ये पाठवलं. तर त्यानंतरचा टाकलेला चेंडू लेंथ होता. दादाभाई शेख परत एकदा समोर मनसुख. ओहो, रिव्हर्स अटेम्प्ट. खूप लवकर क्विक ऍक्शन मनसुख. 4 रन. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 16 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. दादाभाई शेखनं भरपूर प्रयत्न केलेले आहेत. या अगोदरचा चेंडू जो फुलर लेनचा होता, निश्चित निर्धाव झाला. तो सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता मनसुखचा, परंतु त्यानंतर तोच बॉल होता. बॉलमध्ये फारसा काही फरक नव्हता, पण त्याला रिव्हर्स अटेम्प्ट करत उलट्या तव्यावरती मांडे भाजलेले आहेत मनसुख शहानं. फलकावरती धावा पोहोचतील 16. षटक क्रमांक 2. दादाभाई शेख. पुढे मनमाड सुपरस्टार मनसुख. यस, धाव येथे घेईल तो सहजपणे. कनेक्शन नव्हतं यावेळेस. मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता समोर आणि धावफलक 17. दुसरं षटक सुरू आहे. युवराज गुंजाळ, मनसुख शहा हे बिनीचे शिलेदार मैदानामध्ये आहे. स्थानिक खेळाडू आहे युवराज गुंजाळ. त्याच्या सोबतीला मनसुख मनमाड. ऑलराऊंडर आयडॉल. ओ, क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड. लेंथ बॉल होता. डावी यष्टी वाकवली नाही तर उद्ध्वस्त केली. युवराज गुंजाळ बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. नवीन फलंदाज केतन क्षीरसागर. युवराज गुंजाळ एक षटकार ठोकला युवराजनं, पण फारसा प्रभावी नव्हता. 5 चेंडू, एकूण 7 चेंडू खेळला आणि 6 धावा आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत युवराजनं. दुपारच्या सत्रामध्ये सामन्याला सुरुवात झालेली. आज एकूण 6 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 6 सामने आज रात्रीच्या सत्रामध्ये होणार आहे. कॉल बॅक. आज शेवटची संधी आहे. इथे जर एखादा पराभव तुमचा झाला तर स्पर्धेतून एलिमिनेट व्हावं लागेल अशी एकूण परिस्थिती आहे. 2 विजय कोणत्याही संघाचे त्यांना घेऊन जातील थेट सुपर 8 मध्ये. खरं तर सुपर 8 मध्ये पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथे सुद्धा ताई लाईफलाईन पुन्हा एकदा मिळणार आहे. तिथे जर तुम्ही सलग 2 विजय संपादन केले सुपर 8 मध्ये तर तुम्हाला क्वालिफायरचं तिकीट मिळणार आहे आणि अजून तुमच्यासाठी लाईफलाईन सुरू राहणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये असे चढ उतार निश्चित तुम्हाला बघायला मिळतील. सरळ जिंकत गेलात तर त्याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे, परंतु जिंकला नाहीत सरळ, एखादा पराभव तुम्हाला स्वीकारावा लागला तर प्रत्येक स्टेजवरती तुम्हाला पुढच्या स्टेजवरती मात्र लाईफलाईन बंद होणार आहेत. षटक संपलेले. 2 षटकांचा खेळ संपला. फलकावरती 17 धावा, 1 गडी बाद. ही
पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 17 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. नवीन षटकाची सुरुवात आता पुन्हा एअरपोर्टच्या बाजूने गोलंदाजी होणार आहे. दोन्ही एंडचा अत्यंत सुंदर वापर होतो. मैदान अगदी समतल आहे, कुठे चढ नाही, कुठे उतार नाही. सीमारेषा देखील तुम्हाला स्पष्ट दिसत आहेत. सगळे बाजू सारख्याच आहेत. आणि एंड का बदलला जातो तर वाऱ्याची दिशा ही कदाचित एखाद्या संघासाठी अडचणीची ठरू शकते आणि तो त्यांच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून दोन्ही एंडचा वापर करणं क्रिकेटमध्ये अनिवार्य असतं. अभिजात क्रिकेटमध्ये तसं मैदानाच्या उपलब्धतेनुसार आपण एकाच एंडचा वापरही करू शकतो. इथे वारा थोडासा वाहतोय, हलकासा वारा वाहतोय आणि त्याचा निश्चित प्रकारे कोणत्या एका संघाला फायदा होऊ नये आणि म्हणूनच दोन्ही एंडचा वापर. जाऊया मैदानामध्ये. एक क्षेत्ररक्षण आता फैलावलं जाईल. 5 क्षेत्ररक्षक जास्तीत जास्त 38 सर्कलच्या बाहेर. त्यामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर आणि थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक सीमारेषा कव्हर करेल. याबरोबरच स्क्वेअर लेगला चेंडू. 1 धाव इथे पूर्ण करेल फलंदाज मनसूफ आणि 1 धावेबरोबर लेग बाईज मिळणार आहे. 18 धावा, 18 ऑन बोर्ड. नवीन फलंदाज केतन क्षीरसागर फलंदाजीसाठी मैदानामध्ये. या अगोदर केतनने देखील चांगली सुरुवात दिली होती, विशेषतः सलामीला तो सातत्यानं आपल्याला बघायला मिळालेला आहे. मात्र या सामन्यामध्ये त्याला 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं गेलेलं आहे. त्या पाठीमागे संघाच्या काही योजना असतील, काही प्लॅन्स आहेत आणि त्याचाच वापर मैदानामध्ये करण्याचा संघनायकाचा प्रयत्न आहे. मात्र प्रथमेश राठोड अधिक धारदार, अधिक प्रभावी. पुन्हा एकदा डॉट बॉल. कुठल्याही फलंदाजाला तो सक्षमपणे उभा राहू देत नाही. प्रत्येक फलंदाजासमोर तो अडचणी निर्माण करतो. प्रत्येक फलंदाजासमोर कठीण प्रश्न उभे करतो आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं देणं फलंदाजांसाठी निश्चित कठीण आहे. खरं तर आम्हाला प्रथमेश राठोडला यावर्षी ISPL मध्ये बघायचं होतं, मात्र काही तांत्रिक गोष्टी तिथे अडचणीच्या ठरल्या आणि प्रथमेशला ISPL पासून लांब राहावं लागलं असेल तरी तमाम क्रीडा रसिकांच्या शुभेच्छा. मात्र प्रथमेश राठोड बरोबर आहे. यावर्षी नासही, पुढच्या वर्षी तुम्हाला प्रथमेश राठोड हा डेफिनेटली ISPL मध्ये दिसेल. तेवढी गुणवत्ता त्याच्याकडे आहे आणि जरूर यावर्षी ज्या स्पर्धा होणार आहेत ISPL पुरस्कृत, त्या स्पर्धांमध्ये तुम्ही जा, खेळा, चांगला परफॉर्मन्स करा आणि ISPL खेळा. टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी एक चांगली पर्वणी आता तयार होते. खेळाडूंना खेळाबरोबर, खेळातल्या आनंदाबरोबर पैसे कमावण्याची सुद्धा संधी आहे. आणि केवळ पैसे नाही तर एक ग्लॅमर आहे स्पर्धेला. तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनमध्ये येता आणि जरूर याविषयी अजून चर्चा करू आपण. जाऊया प्रथमेशचा पुढचा चेंडू फसलेला. कोण जाईल चेंडूच्या खाली आणि राहुलनं अगोदरच ठरवलं होतं की नाही पोहोचू शकत. 1 टप्पा घेतला त्यानं. धाव फलकावरती पुढे 21 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. बोट आकाशाकडं. मोठी विकेट, मोठी विकेट. मनसुख शाहबाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. प्रथमेश राठोडनं 2 महत्वाचे विकेट काढून दिलेले आहेत. युवराज गुंजाळ, मनसुख शाह मोठ्या विकेट मिळालेल्या आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 2 मोठे फलंदाज बाद. मराठा वॉरियर्सनं जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळला मोठे हादरे दिलेले आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये 21 वरती 2. नवीन गोलंदाज पुन्हा दादाभाई. राहुल शेळके हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. विशेष म्हणजे बॉलिंग ऑलराऊंडर आहे राहुल शेळके.
त्याचा सहकारी शेखर शेळके आज आपल्यात नाही. एका छोट्या अपघातामध्ये शेखर शेळकेला आपल्यातून जावं लागलं. मात्र एक असा खेळाडू टेनिस क्रिकेटनं गमावला की जो आदर्श होता, आयडॉल होता. संघ मालकांकडे ज्याने कधीच पैशांची मागणी केली नाही, एकदा कमिटमेंट दिल्यानंतर तो कधी गैरहजर राहिला नाही, वेळेत उपस्थित राहत होता आणि एक आदर भावाने सगळ्यांशी त्याने एक आपलं नातं जोपासलं होतं. मात्र असा खेळाडू आज आपल्यात नाहीत. एक चांगला चेंडू, दादाभाई पुन्हा एकदा प्रभावी, दोन्ही बाजूनं चांगलं आक्रमण सुरू आहे. दादाभाईला पहिल्या 3 चेंडूंमध्ये पाहिलं होतं आपण, 2 मोठे फटके आले होते, एक षटकार एक चौकार. मात्र त्यानंतर दादाभाईनं देखील चांगलं कंट्रोल केलं. पुढच्या 4 चेंडूमध्ये धावा दिलेल्या नाही ते. परत एकदा दादाभाई, डाव्या हाताचा फलंदाज समोर आहे, लेंथ बॉल उचललाय आकाशामध्ये, खराब फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि तिसरा फलंदाज बाद. केतन क्षीरसागर इथे होईल एक बाद. और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. नवीन फलंदाज तेजस दिघे, आकाश चव्हाण ही जोडी मैदानामध्ये आहे. ॲज अ बॅटिंग आयडॉल आकाश चव्हाण मैदानामध्ये आहे. सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करणारा हा देखील खेळाडू. प्रथमेश राठोड, आकाश चव्हाण हे तगडे तगडे खेळाडू आज शिर्डी प्रीमियर लीगची शान वाढवत आहेत. खरं तर मी दोघांनाही त्यांच्या स्थानिक संघाकडून बघितलं होतं. हराळवाडी आणि आचेगाव या दोन्ही संघांमध्ये खेळणारे 2 खेळाडू गावातल्या संघातून खेळले, गावातून पुढे आले. सातत्यपूर्ण कामगिरीने त्यांच्या गावाचं नाव त्यांनी संपूर्ण राज्यभर पोहोचवलं आणि अनेक क्रीडा रसिकांच्या, अनेक पॅकर्सचे लक्ष वेधून घेतलं. आज दोन्ही खेळाडू महाराष्ट्रामध्ये मोठ्या टुर्नामेंट्समध्ये मोठ्या पॅकर्स कडून खेळतात. आपलं गाव यास पुढे सरसावत, उंच लांब टोले जंग, खतरनाक षटकार. तेजस दिघेचा फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. तेजपुंज तेजसचा तेजस्वी षटकार. धावा 6, षटकाराबरोबर फलकावरती 27, 3 बाद 27. चौथं षटक सुरू आहे. अजून धावांचे संघर्ष करावा लागतोय. पहिल्या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजांना जेरीस आणलेले, मात्र फलंदाज देखील त्यांच्यावरती आसूड ओढताय. तिथे पुन्हा एकदा चांगला फटका, विधी बाउन्स, टॉस मोठा आहे, सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 4 धावा प्राप्त होतील. षटकारा पाठोपाठ चौकार. दादाभाई शेख मागच्या षटकामध्ये देखील मोठे फटके आले होते 2, त्यानंतर निश्चित कंट्रोल केला होता. या षटकामध्ये देखील एक महत्त्वाची विकेट प्राप्त केल्यानंतर पुन्हा तेजसनं 2 मोठे फटके खेळत धाव फलकाला आकार दिलेला आहे. 31 धावा, 3 बाद 31. चौथं षटक सुरू आहे. दादाभाई शेख साई बाबा मंदिराच्या बाजूनं गोलंदाजी करतोय. पुढे खेळायचा प्रयत्न जरूर होता आणि याचबरोबर बेल्स खाली पडते. हे फलंदाज बाद. दुसरा यश दादाभाई शेखला. माफ करा, एक और तिसरं. टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. दादाभाई शेख 3 फलंदाज दादाभाईने बाद केलेले आहेत. 3 मोठे फलंदाज मागे पाठवलेत. पहिल्या 4 षटकामध्ये दोन्ही गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केलेली आहे. हे महत्त्वाचं असतं की गोलंदाजांना फॉर्म सापडणं, कारण केवळ तुम्ही चांगले बॅटर घेऊन मैदानामध्ये येऊ शकत नाही, ते तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकत नाही. तुमच्याकडे चांगले गोलंदाज पण पाहिजे. पूर्वी असं म्हटलं कसोटीमध्ये बॉलर्स पाहिजे, कसोटीमध्ये 20 विकेट्स तुम्ही काढल्या पाहिजे प्रतिस्पर्धी संघाच्या, तेव्हा तुम्हाला विजय मिळण्याची शक्यता असते. पण वन डे क्रिकेटमध्ये देखील गोलंदाजांचं महत्त्व मोठं आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये नाही व T20 मध्ये देखील गोलंदाजच महत्त्वाचे आहेत. जरी पंख छाटले असेल
तरी त्यांच्या प्रतिभेला पर्याय नाही. यस, फटका खेळलाय पॉइंट्स मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. ओ हो 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 हो, विकेट किपर थोडासा बघत होता समोर. विकेट काढण्याची संधी होती इथे. थ्रो देखील विकेटच्या जवळ पाहिजे होता सुनील खर्डेला, थोडासा लांब मिळाला थ्रो. 33 धावा, 4 षटकं संपली. 4 बाद 33. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. याबरोबरच फलकावरती धावा जनसेवा युवा मंच 33 धावा, 4 गडी बाद, 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. मध्यंतरी एका पत्रकार परिषदेमध्ये बापू नाडकर्णी यांना एक प्रश्न पत्रकाराने विचारला होता की तुमच्या वेळेस फलंदाज मोठे फटके मारायचे नाहीत किंवा बचावात्मक खेळ करायचे, त्यामुळे तुम्ही एवढ्या मेडन्स ओव्हर टाकू शकले. कारण बापू नाडकर्णींना त्यांना निर्धाव षटकांचा राजा म्हटलं जायचं. पाकिस्तान विरुद्धच्या एका मॅचमध्ये त्यांनी 121 बॉल लागोपाठ निर्धाव टाकले होते. म्हणजे 17 ओव्हर हे खायचं काम नाही. 21 ओव्हर माफ करा, 131 बॉल टाकले होते निर्धाव. तर हे सोपी गोष्ट नाही आहे. एका सिरीजमध्ये त्यांनी 191 षटकं टाकताना 119 निर्धाव टाकली होती. आणि त्यांना प्रश्न विचारला होता की आत्ताचे बॅट्समनच्या समोर जर तुम्ही असता तर त्यांनी तुम्हाला असं सोडलं नसतं. ते म्हणाले की जर बॅट्समन काही वेगळं पवित्रा घेत असेल तर गोलंदाज काही हातावर हात ठेवून बसणार ना, आम्ही सुद्धा वेगळा चेंडू काढून त्यांना थांबवलंच असतं. यस यस यस, रिव्हर्स अटेम्प्ट आकाश चव्हाणचा, आकाशाचा वेध. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. विषय है क्वालिटी क्वालिटी. एकदा का तो त्याच्या लयमध्ये आला की मग कुठलाही गोलंदाज त्याच्यासमोर छोटा पडतो, त्याच्यासमोर निष्प्रभ ठरतो. एका बाउन्सरवरती त्यानं जो रिव्हर्स पूल मारलाय ना तो खतरनाक होता. षटकार. 6 धावांबरोबर फलकावरती धावांची नोंद 39. 4 बाद 39. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. लेंथ बॉल. यस, ही आकाश चव्हाणची ताकद आहे. पुन्हा आकाशामध्ये चेंडू, चेंडूची गोटी होते अक्षरशः. मिळतायत धावा 6. लागोपाठचा दुसरा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आचेगाव वरून तो का आला या ग्राउंड वरती, याचं उत्तर त्याने दिलेले त्याच्या 2 शॉट वरतीच. किती क्षमता आहे, कसा सहजपणे त्याने तो फटका तयार केलेला आहे. इतर फलंदाजांना जे फटके खेळण्यासाठी खूप काही गोष्टी जमाव्या लागतात, तिथे हा सहजपणे मारतो. उंचापुरा, तगडा, ताकदवान, विलक्षण प्रतिभेचा खेळाडू आहे आकाश चव्हाण. परत एकदा पुढे सरसावत अलॉंग दी कार्पेट. कव्हर्स मध्ये चेंडू. वेग मोठा आहे मात्र क्षेत्ररक्षण तिथे अप्रतिम. धाव घेण्याची शक्यता, धावबाची शक्यता देखील, मात्र वेळ आलेली नव्हती. काळ जरूर होता पुढे. बचावलेला आहे फलंदाज. रवी लोहकणे. नॉन स्ट्राईक एंड वरती रवी लोहकणे कडून इथे 2 धावा पूर्ण होतील. खर तर त्याने सगळ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या, आशा सोडून दिल्या होत्या की आता संपलं, आता सगळं काही संपलं. मागच्या मॅच मध्ये रवी लोहकणे हॅट्रिक घेतलेली आहे. अजितदादांच्या वैमानिकाची अशी कशी अवस्था झाली असेल 3-4 सेकंद अगोदर, रवी लोहकणेची मला वाटतं तशीच अवस्था होती. पण बचावलेला आहे. त्याला लाईफ जॅकेट मिळालेलं आहे. आपण म्हणतो ना बुडत्याला काडीचं नाही, तर लाईफ जॅकेटचा आधार आहे. बचावलेला आहे तो आणि आता तो निर्धास्त बॅटिंग करेल. यस 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 यस, 1 धाव केवळ मिळू शकते इथे. बाहेरची कट जरूर होती. असं वाटलं होतं की चेंडू काहीतरी वेगळा टर्न घेईल,
परंतु क्षेत्ररक्षक त्याच्या पुढे अगदी शांत होता, त्याने व्यवस्थित अडवला आणि फेकलेला. एक धाव मिळते आकाश चव्हाणला. फलकावरती धावा 48 तर रेफरल कॉल नाहीये. ओव्हर दी वेस्ट साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. रवी लोहकने स्ट्राईक एंडला असेल, आकाश चव्हाण नॉन स्ट्राईक एंडला असेल. तर सूरज गायकवाड गोलंदाजी मार्कवर. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे आणि याबरोबरच एक धाव फलकावरती येते. 48 4 बाद 48. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्माळ. पुन्हा एकदा सूरज गायकवाड थोडासा स्लोअर वन चेंडू होता इथे, गती कमी केली चेंडूची, लेंथ चांगली टाकलेली होती. फ्लिक करण्याचा प्रयत्न इथे फसलेला आहे. चांगला चेंडू आहे. सूरज गायकवाड ऑलराऊंडर खेळाडू आहे. ॲज अ बॅट ॲज अ बॉल दोन्ही क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी करतो. आंबेगाव तालुक्यातील जवळे या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. स्वतःला सिद्ध करणं खेळाडूंसाठी महत्वाचं आहे आणि जो खेळाडू तिथे यशस्वी ठरतो त्यालाच अशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मागणी असते आणि त्यासाठी सातत्यपूर्ण खेळ हा अधिक गरजेचा असतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की टेनिस क्रिकेटमध्ये वशिला चालत नाही. अनेक वेळा म्हणतात काही खेळाडूंच्या, तुम्ही अशा तक्रारी ऐकल्या असेल की आमचा वशिला नव्हता, एवढं झालं, असं झालं, या खेळाडूला घेतलं आणि आमच्या खेळाडूला वगळलं, मला वगळलं, किंवा असे बरेचसे खेळाडू बोलत असतात. हे होऊ शकतं. षटक संपलेलं आहे आणि धावफलकावरती धावा असतील त्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 48 4 गडी बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्माळ. शेवटचं षटक. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. नवीन गोलंदाज योगेश धोत्रे. शेवटचं षटक योगेश धोत्रेकडे. आकाश चव्हाण समोर. यस, कडक शॉट. आकाश चव्हाण एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावा. इनसाइड आउट. धावा मिळतील. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती आकाश चव्हाणनं षटकार ठोकलेला. आज गरज होती आकाश चव्हाणच्या फलंदाजीची. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत आणि 5 चेंडूमध्ये 21 धावा आकाश चव्हाणच्या खात्यावरती आहेत. मात्र 5 चेंडू खेळलाय, त्यामध्ये 3 षटकार आहेत. धाव संख्येला मोठा वेग दिलेला आहे. जी कुठेतरी मागे राहिली होती तिला थोडी गती देण्याचा प्रयत्न आहे आकाश चव्हाणचा. लेंथ बॉल परत एकदा कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आणि कॅच होईल. आकाश चव्हाण बाद. योगेश धोत्रेला इथं यश आणि चांगल्या फॉर्म मधला फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. शेवटचं षटक आकाश चव्हाणचं मैदानामध्ये असणं अत्यंत गरजेचं होतं. अजून 4 चेंडू होते, मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न यावेळेस फसला. अगोदरचा चेंडू त्याने व्यवस्थित लिफ्ट केला होता. या चेंडूला तेवढीशी लिफ्ट देऊ शकला नाही आणि एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये झेल देऊन परतला आकाश चव्हाण. 6 चेंडूमध्ये 21 धावांची शानदार खेळी. तर फलकावरती 54 धावा, 5 गडी बाद. जनसेवा युवा मंच पिंपरी निर्माळ. शेवटचे 4 चेंडू. योगेश धोत्रे गोलंदाज, साईबाबा मंदिर एंड कडून.
ओहो, इथे कॅच होणार का निश्चित नाही आहे. धाव एक प्राप्त होईल. 55 धावा. 5 बाद 55. वाह वाह, उजव्याच्या बाहेर आहे चेंडू, बराचसा बाहेर. वाईडची घोषणा इथे येते आणि एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला हा निर्णय पंचांचा मान्य नसावा. त्यांनी DRS कॉल केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे त्याची चाचपणी केली जाते आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पण 55 धावा फलकावरती आहेत. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. शेवटचं षटक आहे. संमिश्र फलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली. एक मात्र होता आकाश चव्हाण की ज्यानं चांगले फटके खेळत थोडीशी बळकटी फलकाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण या खेळपट्टीवरती आपण पाहिलेलं आहे की 80, 85, 90, 95 या धावा सुद्धा फार मोठ्या ठरत नाहीत. आणि अशा खेळपट्टीवरती अजून 55 पर्यंत आहे. तर पुढच्या 3 चेंडूंमध्ये मला वाटतं अधिक पुढे जावं लागेल. अधिक मोठ्या धावा बनवाव्या लागतील. 10-15 धावा अजून मिळाल्या तर एक चांगली गोष्ट होऊ शकते. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू असेल जो पंचांनी वाईट घोषित केला होता. तो निर्णय पंच मागे घेत आहेत आणि आता डॉट डिलिव्हरी फलकावरती धावा 55. 5 बाद 55. योगेशचा चेंडू चांगला आहे. इथे पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर निर्धाव ठरेल. लागोपाठचे 2 डॉट बॉल. शेवटचं षटक डेथ ओव्हरमध्ये योगेश धोत्रे प्रचंड यशस्वी. 55 धावा, 5 गडी बाद, 5.5 षटकामध्ये. आणि प्रोजेक्ट स्कोअर जो आहे, प्रोजेक्टेड स्कोअर तो 55 आहे. म्हणजे सॉफ्टवेअरचं असं म्हणणं आहे, मी नंतर सांगतो. यस, या चेंडूमध्ये धाव होणार नाही असं सॉफ्टवेअरने आधीच सांगितलं होतं. फलंदाज बाद झालेला आहे. 55 धावा राहिल्यात. विजयासाठी 56 धावांचं आव्हान मराठा वॉरियर्स लोणी संघासमोर. 56 रन्स रिक्वायर्ड टू विन फॉर मराठा वॉरियर्स लोणी. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आपल्या सर्वांचे अत्यंत जवळचे सहकारी, आपले सर्वांचे लाडके छोटे बापू, भावी नगराध्यक्ष उपस्थित होत आहेत. मी परत एकदा आपलं स्वागत करतो. तर एक डाव संपलेला आहे. एका डावामध्ये 55 धावा उभ्या राहिल्यात आणि 56 धावांचं माफक आव्हान आहे. स्कोअर कार्डवरती तरी हा स्कोअर माफक दिसतोय, पण प्रत्यक्षात मैदानामध्ये काय होणार आहे, हा सोपा असेल की कठीण असेल, याचं उत्तर संघ स्पर्धेतून बाहेर पडलेला नव्हता. काही संघांना अपयश आलं क्वालिफायर सुपर 8 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी. मात्र ज्या संघांना अपयश आलं ते संघ आज परत आलेले आहेत. आज मात्र एलिमिनेशन होणार आहे. 2 नाही तर 4 संघ आज स्पर्धेतून एलिमिनेट होतील. 2 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होतील. त्यामुळं आज संघर्ष हा घनघोर होणार आहे, अटीतटीचा होणार आहे, रोमहर्षक होणार आहे, थरारक होणार आहे.
बघूया पुढे काय घडतंय काय बिघडतंय. जशी मॅच सुरू होईल आवाज असेल आपलाच लाडका मनोज बेल्लेकर सर. वा, तर मनोज बेल्लेकर सरांना अजून एक डाव विश्रांती आहे. पुढच्या डावामध्ये ते आपल्या समोर येतीलच. तुर्तास अहिल्यानगर जिल्ह्याचाच अत्यंत गोड आवाज, ज्या आवाजानं सध्या तरी पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यामध्ये मोहिनी टाकलेली आहे. पलीकडे धाराशिव आणि संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये सुद्धा शाहरुख पठाण सरांचा गोड आवाज टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती घुमतोय. तो आज शिर्डीमध्ये घुमणार आहे. मी स्वागत करतो शाहरुख पठाण सरांचं. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी डोंबे सरांना. अगोदर आपण ऐकलं युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थात शिर्डी प्रीमियर लीग 6व्या वर्षामध्ये, आणि आज सर्वात महत्त्वाचा दिवस, आल कॉलबॅकचा दिवस आहे आणि आलेल्या 6 संघांना कमबॅक करण्याची संधी आहे. आता आजच्या दिवसातला पहिला सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. एका बाजूला मराठा वॉरियर्स लोणी आणि त्यांच्या विपक्ष जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ, या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला बघायला मिळते. या मॅचला जिंकण्यासाठी 56 धावांचं टार्गेट 6 ओव्हरमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि या धावा बनवण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आयकॉन प्रथमेश राठोड आणि त्यांच्या जोडीला दादाभाई शेख बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. तर पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघू शकता गोलंदाज शहबाज मोहम्मद शाह म्हणजेच मनसूफ शाह आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतील. 56 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. बघूयात आता या 56 धावांचा पाठलाग मराठा वॉरियर्स लोणी संघ कशा पद्धतीने करतोय. 6व्या मॅचच्या दिशेने पहिला बॉल, पहिला चेंडू लोवर फुल टॉस, त्याला ऑन ड्राईव्ह केलंय. मिड ऑन मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. धावफलकाला सुरुवात होते. प्रथमेश राठोड आणि दादाबाई शेख हे 2 आघाडीचे फलंदाज. एक संकोचित धावफलक निश्चितच आपल्याला पहिल्या डावामध्ये बघायला मिळाला. 55 धावा धावफलकावर बनवलेल्या आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 56 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असणार आहे. आजचा दिवस महत्त्वाचा या स्पर्धेमध्ये, कारण 6 संघांमधून 2 संघ आज सुपर 8मध्ये जाणार आहेत आणि 4 संघ मात्र या स्पर्धेला सोडणार आहेत. त्यामुळे आज मोठा संघर्ष रंगणार आहे या मैदानामध्ये. त्यामुळे प्रेक्षक देखील आता हळूहळू मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने असणार आहे. मनसूफ बॉलिंगसाठी पुढच्या एकदा तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे दादाभाई शेख. त्यावेळेस थोडंसं पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर हा चेंडू होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. लगेचच रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून करण्यात आली आहे. एका बाजूला महेश वाघे पाटील यांचा संघ आपल्याला जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स लोणी सचिन हिंगेसर आणि सुशांत आहेर पाटील यांचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं बघूयात आता निर्णय काय येतोय. सतीशजी भालेराव सर तिसऱ्या बंजाच्या भूमिकेमध्ये कार्यरत आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये अतिशय प्रदीर्घ अनुभवी आमचे मार्गदर्शक राजू डावकर सर, संतोषजी भालेराव सर. फेअर डिलिव्हरी, यस फेअर बॉल असा निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. फिल्डिंग टीमने जो रिव्ह्यू घेतला होता तो यशस्वी झालेला आहे. यावेळेस फुलर लेंथवर चांगला बॉल, फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन. इथे थोडंसं निरुत्तरे ठेवलंय मनसूफ शाह यांनी. वेग जास्त नाहीये परंतु टप्पा खूप चांगला टाकतायत मनसूफ शाह. पहिल्या ओव्हरमध्येच आलेले आहेत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखण्याचा प्रयत्न पहिल्या ओव्हर बसून ते करणार आहेत. बॉल हवेत खेळलाय, फिल्डर मागे बॉलला जज करतायत आणि तिकडे पकडला जातो एक अप्रतिम झेल. पहिल्या विकेटचं पतन इकडे होताना आपल्याला पाहायला मिळेल.
दादाबाई शेख आउट. बॅक टू द डग आउट. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. पहिली विकेट आली. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, फटका मिस टाइम. उंची जास्त मिळाली आणि लांबी कमी मिळाली. तिकडे खूप चांगला कॅच कॅरी करण्यात आला. केतन क्षीरसागर होते त्या ठिकाणी आणि त्यांनी हा झेल पकडला. पहिल्या विकेटचं बदल झालं. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. बॅटिंगसाठी एक युवा टॅलेंटेड खेळाडू हर्षल भांगे आपल्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अनेक स्पर्धांमध्ये ॲज आयडॉल, तालुका आउट म्हणून देखील वर्णी या खेळाडूची लागत असते आणि आपल्या गावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट सातत्याने ते खेळत आलेले आहेत. लोणी प्रवरा हा एक गाव एकचा संघ ज्या ज्या ठिकाणी खेळतो, हर्षल भांगे या खेळाडूची सातत्याने चर्चा राहिलेली आहे आणि तेच आता बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. पहिल्या विकेटचं बदल झाल्यानंतर 56 धावेंचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि या 56 धावेंचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. बघूयात आता या धावा बनवल्या जातील की या धावा रोखल्या जातील, परंतु गोलंदाजांचा कस लागेल हे मात्र निश्चित आहे. कारण 56 धावा रोखायच्या म्हटल्यानंतर अभ्यासपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. रणनीतीचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे. व्यूहरचना तुम्हाला आखाव्या लागतील. या धावा कशा पद्धतीने रोखल्या जातील त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कामगिरी करावी लागेल. मनसुफ शाह बॉलिंगसाठी तयार होत आहेत. आल्याबरोबर बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध. फलंदाज हर्षल भांगे या ठिकाणी शून्याचा चष्मा घालून परत आहेत. 0 या धावसंख्येवर हर्षल बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आतली कड घेत चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. विकेट आली आणि लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद करण्यामध्ये मनसुफ शहा यांना यश आलंय. आणि धावफलकावर जर आपण बघितलं तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 धाव 2 फलंदाज बाद. एका धावसंख्येवर 2 खेळाडू आता माघारी परतले. 56 धावा बनवायच्या त्या मॅचला जिंकण्यासाठी आणि या 56 धावेंचा पाठलाग करत असताना फलंदाजी करणाऱ्या संघाला ज्यावेळेस दुसऱ्या डावामध्ये मराठा वॉरियर्स लोणी संघ या धावेंचा पाठलाग करण्यासाठी उतरला त्यावेळेस प्रत्युत्तर दिलं. जशास तसं उत्तर इथे मात्र गोलंदाजांनी दिलेलं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये शहबाज मोहम्मद अर्थात मनसुफ यांनी मात्र पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. यावेळेस आल्याबरोबर ओव्हर द कव्हर ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल मिळाला आणि त्याला एक्स्ट्रा कव्हरमध्ये ड्राईव्ह करत पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. सचिन हिंगे यांच्या बॅटमधून एक कलात्मक फटका, चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पहिल्या ओव्हरनंतर 5 धावा, 2 खेळाडू बाद आहेत. शेवटचे 30 चेंडू आणि या मॅचला जिंकण्यासाठी 51 धावेंची आवश्यकता. 30 चेंडू आणि 51 धावेंची अजून गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला. खूप चांगला स्ट्रोक बघायला मिळाला ऑफस्टम्पच्या दिशेने. ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल, त्याला मात्र कव्हरच्या डोक्यावरून खेळलं. खाली क्षेत्र निवडलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे त्याचा फायदा घेतला आणि पहिल्याच बॉलवर सचिन हिंगे जे संघ मालक आहेत ते मैदानाच्या आतमध्ये चौकार ठोकताना पाहायला मिळालेत. पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावर धावा 5, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. मनसुफ शाह यांचे कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली. थोडंसं फलंदाजांना बंदिस्त ठेवलं, निरुत्तरित ठेवलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2ला आता सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचे सुपुत्र युवराज गुंजाळ. बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे षटक क्रमांक 2 मध्ये. दोन्ही संघांचा विचार जर केला तर चांगली स्टारकास्ट दोन्ही संघांमध्ये आपल्याला बघायला मिळते. सूरज गायकवाड असतील, त्याचबरोबर गणेश राऊत असतील, आपण दादाबाई शेख यांना पाहतोय, प्रथमेश राठोड यांना पाहतोय, राहुल शेळके त्या संघामध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला मनसुफ शाह आहेत, सूरज केडे आहेत, परंतु मला वाटतं आज त्यांची अनुपस्थिती आहे. युवराज गुंजाळ ते गोलंदाजीसाठी आलेत. आखूट टप्प्याचा बॉल, चांगला स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आखूट टप्प्याचा बॉल मिळाला आणि त्याला योग्य ती जागा दाखवली. चौकार आलाय. चार धावा, चौकार.
ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता, शॉर्टर वाईड ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू ठेवला होता. बॅट टाकली कव्हरच्या डोक्यावरून, बॉल 4 धाव्यांसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल, यावेळेस मात्र फुलर लेंथवरचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळतंय. त्याचा फायदा मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला होतोय. 1 धाव पूर्ण केली जाणार आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे. धावफलक 2 अंकामध्ये, धावफलकावर 10 धावा. या 2 फलंदाजांना मात्र एक चांगल्या भागीदारीकडे जावं लागेल. 56 धावा तुम्हाला बडवायच्यात आणि कमी धावसंख्येचे सामने हे नेहमी आपण रंगताना पाहतो. नवे तर जिंकले सुद्धा जाऊ शकतात, फक्त तुम्हाला प्रयत्न अधिकचे करावे लागतात. पाहूयात आता गोलंदाजी करत असताना युवराज गुंजाळ पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु दुसरा चेंडू त्याने चांगल्या टप्प्यावर टाकला. चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. फुलर लेंथवरचा बॉल मनगडाच्या साह्याने प्रथमेशने त्या बॉलला वळवलं. फाईन लेगमध्ये थोडंसं फंबल जरूर झालं, परंतु 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट करू शकले नाही. एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली. युवराज शॉर्ट बॉलचा वापर, स्क्वेअर लेगमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत इनफिल्डच्या आतमध्येच बॉलला अडवत आहेत. धावे या ठिकाणी मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. युवराज गुंजाळ मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आलेत दुसरं षटक घेऊन. अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगलं क्रिकेट युवराजच्या माध्यमातून देखील आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. कोल्हेवाडी एक गावेकचा संघ तिथे देखील त्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पण त्यांना पाहत असतो. यावेळेस चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. हिलनामत, बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. सचिन हिंगेसर यांच्या बॅटमधून षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. चा विषय है खूप चांगला स्ट्रोक यावेळेस बघायला मिळाला. ड्रायव्हिंग लेंथवर यावेळेसचा देखील बॉल सचिन हिंगे सरांना मिळतोय आणि त्यांनी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत या बॉलला सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. ऑफस्टम जवळचा चेंडू पुढे झुकून मारलेला हा फटका आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आणि टायमिंग हे प्रॉपर पाहायला मिळतंय. बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. चौकारा पाठोपाठ षटकार सचिन हिंगे सरांनी आतापर्यंत खेळलेला आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या बाहेर ठेवला आहे, परंतु ऑफस्टमच्या भरपूर बाहेर असल्या कारणे पंचांनी इकडे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. इट्स अ नॉन रिचेबल, इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे. धावफलकात छोटासा बदल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना सुरू आहे आजच्या दिवसातला. आज कॉल बॅक, आज कमबॅक करण्याची संधी आलेल्या 6 संघांना. दिशा दिली आहे फिल्डर तिकडे. मला वाटतंय तेजस दिघे आहे त्या ठिकाणी आणि एका हातात झेल पकडलाय आणि मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात आली आहे. सचिन हिंगे सर यांना परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. तेजसचं कौतुक असणार आहे. खूप चांगला कॅच कॅरी केला. इनफिल्डच्या आतमध्ये तो उभा आहे आणि रिॲक्शन टाइम फार कमी होता त्याच्याकडे आणि त्याही परिस्थितीमध्ये चेंडूवरची नजर त्याने हटू दिली नाही आणि एका हातामध्ये मात्र हा कॅच कॅरी करण्यात आलेला आहे. अजून एक फलंदाज बाद. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अजून एका विकेटचं बदल झालंय. फलंदाज सचिन हिंगे सर बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सुनील खर्डे आता बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. 56 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे आणि या 56 धावा बनवत असताना 3 विकेट आतापर्यंत मराठा वॉरियर्स लोणीने गमावलेल्या आहेत. पण आजचा दिवस असा आहे, आज फक्त तुम्हाला मॅच जिंकून चालणार नाही. आज नेट रन रेटचा देखील विचार तुम्हाला करावा लागणार आहे. तुम्ही आज सामना किती धावेने जिंकता, किती विकेटने जिंकता, त्याला देखील महत्त्व आहे. आज किती चेंडू राखून तुम्ही मॅच जिंकता, या सर्व गोष्टींवर निश्चितच तुम्हाला आज नजर ठेवावी लागणार आहे. सुनील खर्डे बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. स्ट्रायकर एंडकडे प्रथमेश राठोड, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी. आज प्रचंड मागणी असलेले खेळाडू म्हणजेच प्रथमेश राठोड आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतील. तर बॉलिंगसाठी मनसुफ शाह. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, त्याला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः गोलंदाज बॉलला अडवत आहेत तोपर्यंत एक सिंगल देखील पूर्ण करण्यात आली. धावसंख्या 1ने पुढे जात असताना धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण 23 बॉलमध्ये 38 धावेंची अजून एक गरज मराठा वॉरियर्स लोणी संघाला. 38 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. दोन्ही डावखुऱ्या हाताचे फलंदाज आणि दोन्ही ताकदवान फलंदाज आहेत. लोवर फुल टॉस आणि इकडे स्ट्रोक खेळायचा होता मिड विकेट स्क्वेअर लेगकडे. बॅटच्या समोर बॉल लागला आणि बॉल लॉंग ऑन मध्ये गेला. तिकडे क्षेत्ररक्षकाने झेल पकडला आणि
एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. आता बघावं लागेल सुनील खर्डे इथे बाद आहेत का. हा फटका खेळायचा होता मिड विकेट. येस, फलंदाज सुनील खर्डे बाद आहेत. या स्पर्धेमध्ये मला वाटतं ही तिसरी वेळ आहे शून्यावर परतावं लागतं सुनील खर्डे यांना. अशोकनगरमध्ये एक स्पर्धा सुरू होती, तिथे अशीच घटना सुनील खर्डे यांच्यासोबत घडली होती, परंतु त्यानंतर शेवटच्या काही सामन्यांमध्ये सुनील खर्डे यांनी चांगली बॅटिंग केली होती, परंतु मला वाटतं 3 का 4 सामन्यांमध्ये शून्यावर माघारी परतताना ते पाहायला मिळालं. इथेही आपण जर बघितलं तर सॉफ्ट डिसमिसल ते झालेत. स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी समोर बॉल लागला, लॉंगऑनमध्ये बॉल गेला. अनेक वेळ आपण प्रवास करताना एखाद्या टू व्हीलरवाल्याने जर डाव्या साईडचा इंडिकेटर दिला आणि तो उजव्या साईडला जर वळाला तर आपलीही फसगत होते. आणि अगदी तशाच पद्धतीनं फटका स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये खेळायचा होता आणि त्या फलंदाजांना, त्या क्षेत्ररक्षकांना देखील फलंदाज सुनील खर्डे यांनी चकवा दिला. बॉल लॉंगऑनमध्ये गेला आणि तिकडे मात्र झेल झालेला आहे. फलंदाज सुनील खर्डे बाद झाले, मोठी विकेट आली आणि आता फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज सूरज गायकवाड. बारा मिनिटे आणि 10 सेकंदांचा वेळ अजूनही तुमच्याकडे आहे. 18 या धावसंख्येवर 4 खेळाडू बाद झालेले आहेत. एका बाजूने विकेट जात आहेत, परंतु प्रथमेश राठोड दुसऱ्या बाजूने किल्ला लढवत आहेत. प्रथमेश राठोड यांनी आतापर्यंत चेंडू खेळलेले 4 धावा बनवल्यात 7. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर मनसुफ शहा बॉलिंगसाठी आल्याबरोबर बिग हिट केलाय आणि सूरज गायकवाड यांच्या बॅटमधून प्रेशर थोडंसं रिलीज करणारा हा षटकार आलेला आहे. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस बघायला मिळाला. स्लॉटमध्ये बॉल मिळालाय, सरळ लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे बॉलला फेकून दिलं. आल्याबरोबर हा षटकार या ठिकाणी सूरज गायकवाड यांनी खेळलाय आणि षटकाराने त्याने आपलं खातं उघडलं. चांगली सुरुवात, विस्फोटक सुरुवात या ठिकाणी, विध्वंसक सुरुवात या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. फ्लाय स्लीपमध्ये फिल्डर आहेत, बॉलला अडवतील, धाव मिळणार नाही. शेबाज मोहम्मद शहा अर्थात मनसुफ शहा यांचे कौतुक करावं लागेल. 10 चेंडू टाकलेत, 12 धावा दिल्यात आणि 3 विकेट मनसुफ शहा यांनी मिळवलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर बऱ्याचशा महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती असताना फलंदाजीमध्ये देखील आपला दमखम दाखवला, गोलंदाजीमध्ये देखील आपला दमखम दाखवत आहेत. कौतुकास्पद कामगिरी, प्रशंसनीय कामगिरी आज इकडे आपल्याला मनसुफ यांच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये देखील फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठे धक्के दिले होते. यावेळेस जाऊ दिलाय बॉल, कुठल्याही प्रकारची छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला गेलेला नाहीये. हा चेंडू चांगल्या टप्प्यावर होता, फलंदाजापासून दूर ठेवला, आउटसाइड द ऑफ ठेवण्याचा प्रयत्न केला होता. छेडण्याचा प्रयत्न तिकडे सूरजने केला नाही आणि हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला गेलेला आहे. परत एकदा लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू मात्र यावेळेस करतोय हवाई सफर. आलाय सिक्सर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत 26. 18 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. सूरज गायकवाडचं कौतुक करावं लागेल. महत्त्वाच्या विकेट गेल्यानंतर त्याने 2 षटकार खेळले आणि सामना कुठेतरी आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न त्याने केला आणि जो दबाव होता तो देखील थोडासा कुठेतरी कमी झालाय. प्रथमेश राठोड दुसऱ्या बाजूने उभे आहेत. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यातील ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 18 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. सोलापूर जिल्ह्यातील अजून एक हरवणारी खेळाडू, अजून एक बहुगुणी खेळाडू म्हणजेच आकाश चव्हाण यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. 4थं षटक घेऊन ते येत आहेत.
आकाश चव्हाण तसं जर बघितलं तर ऑक्शनमध्ये आपण बॅटिंग आयडॉल म्हणून त्या संघामध्ये खरं तर त्याची निवड झाली होती, परंतु इथे आपण जर बघितलं तर प्रतिस्पर्धी संघाचा आयकॉन अनुपस्थित असल्यामुळे, म्हणजेच जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ संघाचा आयकॉन अनुपस्थित असल्यामुळे आपण त्याला गोलंदाजी आणि बॉलिंग आयडॉल सुद्धा अनुपस्थित आहे, त्यामुळे आपण त्याला गोलंदाजी करण्याची मुभा दिलेली आहे. तोच बॉलिंगसाठी आलेला आहे आणि संघ मालकांसोबत सुद्धा आपण ती चर्चा केली आणि दोघांची परवानगी घेऊन आपण या ठिकाणी त्याला गोलंदाजी संधी दिलेली आहे. बॉल मिड विकेट मध्ये उडवलाय आणि मुख्य व्यासपीठाला मानवंदना दिली जाते. प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून हा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. एकाच जिल्ह्यातील खेळाडू आज शिर्डीमध्ये एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि एकाच गाडीमध्ये आलेत. काल संगमनेरला होते, तिथूनच प्रवास करून शिर्डी गाठली आणि आज एकमेकांच्या विरुद्ध पहिल्याच मॅचमध्ये खेळत आहेत. यावेळेस देखील बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय आणि हा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी अजून एक चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. समीकरण बघूयात. 15 चेंडूंमध्ये आता 10 धाब्यांची गरज आहे. विजयाचा सुगंध आता फलंदाजी करणाऱ्या मराठा वॉरियर्स लोणी संघाला यायला लागलेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे, कारण दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात, मोठमोठे फटके खेळतात, परंतु गोलंदाजी करणाऱ्या जनसेवा युवा मंच निर्मळ पिंपरी या संघाला देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत प्रयत्न तुम्ही करत राहा, यश निश्चित तुम्हाला मिळणार आहे. बॉलिंगसाठी आकाश चव्हाण. बॅटची एज मागे मात्र स्वतः यष्टीरक्षक युवराज बॉलला गॅदर करतायत. धाव या ठिकाणी मिळणार नाही. हा चेंडू निर्धाव आलाय. एक षटकार एक चौकार आला, परंतु त्यानंतर 2 षटकार आणि एक चौकार आला. त्यानंतर चांगलं पुनरागमन आकाश चव्हाण यांचं देखील आपल्याला बघायला मिळालं. शिर्डी प्रीमियर लीगचं एक सुंदर, सुबक आणि प्रभावी आयोजन युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून सातत्याने 6व्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. उडवलाय बॉल आणि या वेळेचा बॉल फेकून दिलाय प्रथमेश राठोड यांच्या बॅटमधून. बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आता पाहिजेत 4. 13 चेंडूंमध्ये 4ची गरज. आकाश चव्हाणच्या विरुद्ध धावा आल्यात 5 चेंडूंमध्ये 22. बनवायच्या होत्या 56, परंतु पहिल्या काही ओव्हरमध्ये जर बघितलं तर विकेटही गमावल्या होत्या मराठा वॉरियर्सने, परंतु आता मॅच थोडीशी त्यांच्या बाजूने आली आहे. त्याचं कारण तसंच आहे. सूरज गायकवाड आले, त्यांनी 2 षटकार खेळले, मॅच थोडीशी आपल्या बाजूने खेचली. प्रथमेश राठोड यांनी देखील हात खोललेत, या ओव्हरमध्ये धावा वसूल केल्या. 5 चेंडूंमध्ये 22 बनवल्या आणि आता मॅच येऊन ठेपली आहे. 13 चेंडूंमध्ये पाहिजेत 4 धावा. कॉलबॅक आज आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच कॉलबॅक मधील पहिली लढत 2 फेअर डिलिव्हरी. 2 ग्रुपमध्ये 6 संघ विभागले गेलेले आहेत. आरोही शिवांश 11 संघाचे संघनायक आणि यातून जो संघ जिंकणार तो संघ आरोही शिवांश 11 यांच्यासोबत लगेचच त्यानंतरची मॅच खेळणार. आरोही शिवांश 11 कॅप्टन सला. आरोही शिवांश 11 कर्णधार. आपण ही मॅच झाली की लगेच टॉस करू, त्यामुळे विनंती राहील आरोही शिवांश 11च्या कर्णधाराला आपण मुख्य मंचाकडे येऊन थांबलं तरी हरकत नाही. चांगला स्ट्रोक समोर खेळलाय आणि हा सामना देखील या ठिकाणी संपतोय. मराठा वॉरियर्स लोणी या संघाने मात्र या मॅच मध्ये विजय मिळवलेला आहे. टॉस करण्यासाठी मराठा वॉरियर्स लोणी संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब आता इकडे मुख्य मंचाकडे यायचं आहे. चला आता मराठा वॉरियर्स लोणी आणि आरोही शिवांश 11 दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित चला, कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. चला मराठा वॉरियर्स दादाबाई शेख या. कोण आहे कॅप्टन पाठवा. आरोही शिवांश 11 संघाचे संघनायक मला वाटतं शंतनू जाधव संघनायक आहेत, ते आलेले आहेत. नाणेफेक देखील लगेचच आपण इकडे संपन्न करू. तत्पूर्वी दोन्ही टीमच्या टीम लिस्ट ते आपण घेऊयात आणि तदनंतर करूयात टॉस. तर कॉलबॅकचे 2 ग्रुप जे बनवलेले आहेत त्यामध्ये जनसेवा युवा मंच पिंपरी निर्मळ
आरोही शिवांश 11 आणि मराठा वॉरियर्स हा अ गट ए ग्रुप. आणि बी ग्रुपचा विचार जर आपण केला तर साई 11, साई निर्माण आणि फैजल 11 हे 3 टीम ज्या आहेत या बी ग्रुपमध्ये आपल्याला खेळताना बघायला मिळतील.